हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण छान अशी अगदी टेस्टी फोडणीची शेवळी करणार आहे। त्याच्यासाठी तेल ठेवून घेतलं, गरम होऊ दिलं त्याला। त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकले, नंतर एक मोठ्या आकाराचा कांदा टाकून घेतलेला आहे। त्याला ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट होऊ द्यायचं आहे किंवा तांबूस कलर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत याला ना फिरवत राहायचं आहे। ह्या पद्धतीत म्हणजे असा झाला ना तसा करून घ्यायचा आहे, म्हणजे सॉफ्ट। आणि नंतर त्याच्यामध्ये अगदीच 2 ते 3 किंवा 3 ते 4 लसणाच्या कळ्या टाकून घ्यायच्या आहे ठेचून। आणि नंतर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, मी याला फिरवून घेतलेला आहे। आणि नंतर ना शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे, शेंगदाण्याला सुद्धा छान फिरवून घ्यायचं आहे। तर आता टाकून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटो, टोमॅटोला फिरवून घ्यायचं आहे। त्याच्या आधी मिरच्या टाकून घ्यायचा आहे, 1 मिरची। आपण तिखट पण टाकणार आहे, पण मिरची पण टाकायलाच पाहिजे कारण की टेस्ट छान येते। तर इथे फिरवून घेतलेला आहे मी। आता टाकून घेऊया आपण याच्यामध्ये लाल तिखट चवीनुसार आणि हळद टाकून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला याच्यामध्ये ना मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे। एकदम भारी अशी ही फोडणीची शेवळी होते, अगदी मॅगीलाही मागे टाकणारी ही फोडणीची शेवळी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, या पद्धतीने तुम्हाला खूप खूप जास्त आवडेल। तर इथे मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे। जर तुम्हाला घरी कोणता गरम मसाला वगैरे असेल तर ते टाकला तरी चालेल, पण मॅगी मसाल्याने खूप जास्त भारी चव येते। तर बघा, याच्यामध्ये मी सगळं टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे वरतून चवीनुसार, आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। आणि परत याला फिरवून घ्यायचं आणि गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि एखाद मिनिटच याला ना वाफाळून घ्यायचं आहे। आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। या पाण्याला ना छान अशी उकळी येऊ द्यायची आहे, मोठा गॅस करून। याला ना आपल्याला झाकून सुद्धा घ्यायचं आहे। तर बघा फ्रेंड्स, इथे झाकून घेऊया आपण आणि छान एक उकळी काढून घेऊया। तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ ना तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा, खूप भारी असा आहे आणि टेस्ट पण खूप भारी होती याची। तर उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे शेवळ्या तर अवेलेबल असतेच, आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खास करून असं काहीचं खाऊ वाटते, तर आपण नक्की ही फोडणीची शेवळी करू शकतो। तर बघा, हे शेवळ्या टाकून घेतलेल्या आहे मी, आणि आता याला ना फिरवून घ्यायचं आहे। गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि खूप छान अशी स्मेल सुटलेली आहे। याला झाकून सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला, मोठा गॅस करून। त्याच्या आधी आपण याच्यामध्ये परत ना कोथिंबीर टाकून घेऊया। आता प्लेट झाकून घेऊया आणि मोठा गॅस राहू द्यायचा आहे। नंतर 5 ते 6 मिनिटे झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे। तर बघा, थोडंसं पाणी आहेच याच्यामध्ये। परत ना आपल्याला हे झाकून घेऊया, म्हणजे हे पाणी पूर्ण आपल्याला आटू द्यायचं आहे आणि आधीमध्ये चेक करायचं आहे, म्हणजे बुडाला पण लागायला नको। तर आता बघा, इथे ना आपल्या शेवळ्या रेडी झालेल्या आहे, म्हणजे पूर्ण मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहे, पाणी पण नाही आहे याच्यामध्ये। तर आपल्याला ह्या स्टेजवर शिजवून घ्यायचं आहे शेवळ्याला। गॅस बंद केलेला आहे मी, आणि बंद करून फिरवून घ्यायचं आहे आणि परत ना 1-2 मिनिटे याला छान असं झाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या शेवळ्या ना मोकळ्या मोकळ्या होते झाकून ठेवल्याने। तर आपल्या ह्या फोडणीच्या शेवळ्या रेडी झालेल्या आहे। अगदी मॅगीलाही मागे टाकेल अशा ह्या शेवळ्या आहे, आणि मॅगी खाण्यापेक्षा ह्या शेवळ्या फोडणीच्या केव्हाही खूप छान हेल्दी असतात। तर हे नक्की करून बघा तुम्ही, आणि लहान लेकरं सुद्धा खातात छान आवडीने। तुम्ही एकदा करून द्या लेकरांना, उन्हाळ्यामध्ये छान छान मस्त अशा प्रकारे मॅगीचीच ही 2 कॉपी आहे, मॅगीलाही मागे टाकते अशी ही आपली फोडणीची शेवळी रेडी झालेली आहे फ्रेंड्स। तर खूप भारी अशी दिसत आहे, खायला पण तशीच भारी लागते। तर एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल ही गॅरंटी देते। तर फ्रेंड्स, आपली ही शेवळी रेडी झालेली आहे, अगदीच मॅगीलाही मागे टाकते अशी ही शेवळी आहे। तर फ्रेंड्स, परत भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला
सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करून सांगायला विसरू नका। तर परत छान छान रेसिपीसोबत भेटूया। तोपर्यंत तुम्ही माझं चॅनल एकदा चेकआउट करा। छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहे फ्रेंड्स, तुम्हाला आवडेल ही मी गॅरंटी देते। बाय।